नमस्कार. ज्यावेळेस आपण यासाठी शेतीने शेती करतो तर विविध पिकं आपण लागवड करायचा प्रयत्न करायचा. कारण ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये एखादं पीक हाताखालून जाते तर त्याचे आपल्याकडे अनुभव राहत आहे आणि आपल्या आहारामध्ये नेहमीच हा मुरीचा प्रकार तर आहे आणि ही मुरी बहुधा पंजाब, मध्य प्रदेश इकडे जास्ती तिचा पीक हे केलं जातं. पण आपल्याकडे पण बघा ना किती कोकणामध्ये सुंदर पद्धतीने ते येते आणि खूप छान पण येते आणि लावायला सुद्धा यासाठी पद्धतीवर खूप सोपे आहे. तर ही अशी आहे, याची पद्धत जर आपण पाहिली तर अशा पद्धतीने ती लावली जाते की ज्या शेताला अगोदर पाणी घ्यायचं. पाणी घेतलं की असणारं तण मारून टाकायचं ग्लायफोसेट वगैरे आणि त्याच ओलीवर तिला ओल आवडते उगवायला खूप. ओलीवर बारीक अशा रेषा मारायच्या किंवा एस-आर-टी साच्याने मार्किंग करून किंवा एंडपू सीडरने सुद्धा आपण ही लागवड करू शकतोय. आता एंडपू सीडरमध्ये सुद्धा त्याची सिस्टीम आहे आणि एंडपू सीडरच्या सहाय्याने 25x50 किंवा 50x50 या अंतरावर त्याची लागवड करून घ्यायची. अशा पद्धतीने लागवड करून घेतले की त्याच्यावर आपल्याला पेंडिमेथिलिन मारायचं. बरं, तेवढं झालं. नसेल काय आपल्याकडे तर ज्याचं शेत खूप ओलं आहे, म्हणजे असं दलदलीसारखं पण लवकर पाणी वगैरे त्याचं जात नाही, तर तिथे ग्लायफोसेट मारून घ्यायचं आणि काय करायचं, ते मारून झालं का त्याच्यावर फक्त फेकायची. आता ही मी तशीच केलेली आहे. माझा इथं भाग जो होता ओला होता, ते फक्त फेकले तरीसुद्धा ते एवढं चांगलं सुंदर त्याचं पीक आलं आहे. तर हा एक आहारातला आपला प्रमुख भाग आहे. तर अशा पद्धतीने आपण एस-आर-टी पद्धतीने 2 प्रकारे आपण ही मोहरी लावू शकतो. धन्यवाद.